आज अतिशय श्रद्धेने गौरवाने भगवंताची अतिशय सुंदर पद्धतीने पूजा केलेली आहे। पुष्प धूप दीप आदि सोबतच भगवान बुद्धांना भोजन दान जलदान आदि देऊन सुद्धा पूजा केलेली आहे। सोबतच भगवान बुद्धांच्या श्रावक संघाला स्मरण करून भिक्खू संघाला दान दिला आहे। आणि या पद्धतीने भगवंताच्या सेवेचं पुण्य संघाच्या सेवेचं पुण्य तुम्ही आज संचित केलेलं आहे। याच प्रकारच्या पुण्यक्रियेसोबत धम्म श्रवण करण्याचे पुण्यक्रिया आहे। ते पुण्य सुद्धा आज आता तुम्ही संचित करण्यासाठी इथे एकत्रित जमला। हे पुण्य सगळ्यांना संचित करता येत नाही, त्यासाठी लागते पूर्व पुण्य। जर पूर्व बुद्ध शासनातील काळामध्ये आपल्यामध्ये तशा प्रकारची श्रद्धा नसेल किंवा काही पुण्य केलं नसेल तर हे पुण्य करता येत। म्हणजे आपणाला मिळालेले हे सौभाग्य आपल्या पुण्याने आपल्याला मिळालेलं आणि म्हणूनही आपण ते सुद्धा दुर्लभ पुण्य आता आपण इथे संचित करण्यासाठी इथे बसलो आहोत। म्हणजे धम्म श्रवण करण्यासाठी, धम्म श्रवण करण्यासाठी। धम्म श्रवण केल्याचं जे पुण्य आहे, या पुण्यामध्ये एवढं बळ आहे की या पुण्याने व्यक्ती चारही दुर्गती अपाय लोकातून मुक्त होऊ शकतो। धम्म श्रवणाच्या पुण्यातूनच व्यक्ती 100% सुगती लोकात जाऊ शकतो, गॅरंटी असते। याच पुण्याने, धम्म श्रवण केल्याच्या पुण्याने फक्त सुगतीच नाही तर या संसार दुःखातून सुद्धा मुक्त होऊ शकतो। असं पुण्य नाही का? आणि हे पुण्य तुम्हा आम्हाला आज मिळवता येत आहे, साधं नाही आहे। आणि हे पुण्य ज्या व्यक्तीकडे आहे, भगवान बुद्ध म्हणतात आता हे पुण्य आहे, परंतु आता तुम्ही ऐकलं पण तुम्ही जर ते आत्मसात केलं नाही, तुम्ही त्यानुसार जीवन जगला नाही किंवा जीवन जगण्यासाठी म्हणजे धम्म जीवन जगण्यासाठी तुम्ही टाळाटाळ करू लागलात तर भगवान बुद्ध म्हणतात ते प्रमादी जीवन म्हणजे असणारे खूप मोठं सौभाग्य सुद्धा हातून जाऊ शकतं। भगवंताच्या काळामध्ये असे खूप लोक होते, भगवान बुद्ध साक्षात जीवमान असताना सुद्धा काही लोकांना त्याचा लाभ नाही घेता आला। भगवान बुद्धांचा श्रावक संघ असताना सुद्धा त्यांचा लाभ नाही घेता आला, पुण्य नाही करता आला, नाही का? तर ते लोक प्रमादी लोक असतात, ते लोक दुर्भाग्य म्हणजे आपलं मिळालेलं सौभाग्य असं हातून गमावणार नाही का? आणि ज्या व्यक्तीला हे सौभाग्य मिळते म्हणजे भगवान बुद्धांचा धम्म असताना जर साक्षात भगवान आहे, भगवंताचा धम्म आहे किंवा संघ आहे, तर हे सौभाग्य ज्या व्यक्तीला मिळते आणि सोबतच त्याच्यामध्ये ऍड असलं पाहिजे धम्म श्रवण करण्याची सुविधा असली पाहिजे। त्यानंतर धम्म श्रवण केल्यानंतर त्या धम्माचे अर्थ समजून घेण्याची योग्यता पाहिजे। योग्यतेसाठी लागते प्रज्ञा आणि ती प्रज्ञा सुद्धा पुण्याने मिळते। आणि त्याच्यानंतर योग्यता लागते ज्या अर्थाने भगवंताने धम्म सांगितला तो अर्थ त्याच पद्धतीने समजून घेतल्यानंतर त्या अर्थानेच जेव्हा आपण धम्म आचरण करतो त्या आचरणाला म्हणतात योनिसो मनसिका। आणि जेव्हा असं आचरण करतो तेव्हा आपण धम्माचे प्रतिफल प्राप्त करतो। आपण श्रद्धानुसारी धम्मानुसारी श्रोतापन्न सकदागामी अनागामी बनतो। हे धम्माचे प्रतिफळ, हे परमार्थिक फळ बघा।
भगवंताचा धम्म असा परम श्रेष्ठ कल्याण करणारा असताना जर आपण या धर्मातून जर एकदम छोटे छोटे जर लाभ घेत असेल, छोट्या लाभासाठी जर आपण प्रयत्न करत असेल, जसं आपण दुसऱ्या देवतांकडे जातो नाही का, म्हणतो की माझा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की मी तुला 5 नारळ फोडतो नाही का, नाहीतर 5 सोमवार पर्यंत उपवास करतो, नाहीतर दरवर्षी एकदा तुझ्या दर्शनाला येतो, प्रॉमिस करतात. आणि समजा झालंही तरी त्याने काय छोटासा तर या प्रकारचा लाभ जर आपण भगवान बुद्धांच्या धर्मामधून छोट्याशा लाभासाठी आपण जर बुद्ध शासन उपयोगात आणत असेल तर भगवान बुद्ध म्हणतात ही गोष्ट लज्जास्पद आहे. एक देवलोक नावाचं सूत्र आहे, त्याच्यामध्ये भिक्षू लोकांना भगवान सांगतात, भिक्षूंनो तुम्हाला जर दुसऱ्या धर्मातील लोकांनी विचारलं की तुम्ही भगवंताच्या धर्मामध्ये तुम्ही निवर्जित झाला, हे धर्मजीवन जगता, हे ब्रह्मचर्य धारण केलेलं आहे, काय तुम्ही देवलोकात जन्म घेण्यासाठी तुम्ही हे स्वीकारलेलं आहे? असं विचारल्यानंतर तुम्हाला त्या प्रश्नाची लाज वाटली नाही का? तुम्हाला त्या गोष्टीची अतिशय घृणा वाटेल, निंदनीय वाटेल. तुम्हाला हो भगवान असंच वाटतं. का वाटतं? कारण भगवंताचा धर्म निर्वाणासाठी आहे आणि छोट्याशा गोष्टीच्या लाभासाठी तुम्ही हे प्रयत्न करत आहात का, असं विचारलं तर लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. बुद्ध म्हणतात अशी लाज वाटली पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त मोठी लाज वाटली पाहिजे आपल्याला अकुशल कर्म करायचं, त्याच्यापेक्षा आपल्याला वाईट वाटलं पाहिजे. भगवंताचा धर्म असताना आपल्याला जर धर्मजीवन जगता येत नसेल तर त्याची जास्त लाज वाटली पाहिजे, ते जास्त आपल्याला वाईट वाटलं पाहिजे नाही का. आणि म्हणूनच आपल्याला हे जे जीवन मिळालं, धर्म मिळाला, तर आपल्याला या धर्मातून प्रयोजन घेता आले पाहिजे. जर प्रयोजन घेता येत नसतील तर आपण आपल्या जीवनाची आपल्याला लाज वाटली पाहिजे की आपलं जीवन हे सुशोभनीय नाही आहे, प्रशंसनीय नाही आहे आणि प्रमादाची कोणीच प्रशंसा करत नाही, कोणीच प्रशंसा करत नाही. भगवान बुद्ध म्हणतात, भगवान बुद्ध पच्चीक बुद्ध अरहंत प्रमादाची नेहमीच निंदा करतात. तुम्ही जर भगवंताचा धर्म असताना ते आचरण त्यानुसार जीवन जगण्याची इच्छा करत नसाल, त्यानुसार काही प्रयत्न करत नसाल, त्याला प्रमाद म्हणतात. तर त्या प्रमादाची भगवान बुद्ध आणि सगळे महापुरुष काय करतात? निंदा करतात आणि अप्रमादाची सत्पुरुष लोक प्रशंसा करतात. हा सनातन धर्म. आणि म्हणून आपण निंदनीय असं काम करू नये, प्रमाद करू नये. हे सौभाग्य सगळ्यांना मिळत नाही आणि नेहमीच मिळत नाही. आपण जरी म्हटलं की मी नंतर बघतो, मला हा नाही, नंतर मला कधी जन्म भेटला तेव्हा मी प्रयत्न करेन, शक्य नाही, शक्य नाही. तुम्हाला मी एक घटना सांगतो. राजगृहावर तुम्हाला मला ते अगोदर सांगितले होते, पण एक छोटीशी घटना परत सांगतो. नाही, वाराणसीमध्ये एक नंदिय नावाचा श्रेष्ठी होता, व्यापारी. तो तरुण वयामध्ये भगवंताला शरण गेला. भगवंताचा अतिशय विश्वसनीय उपासक बनला. साधारण होता, परंतु त्याच्या श्रद्धा फार अफाट होती. त्याने विचार केला की भगवंताचा धर्म असताना मी गृही जीवन जगू संभवनीय नाही. मी भगवंताला माझं जीवन समर्पित आहे. मी साधे जीवन जगणार नाही. भगवंताच्या सेवेसाठी जीवनाचा उपयोग करेल आणि मी धर्माचे प्रतिफळ मिळवेल.
असं म्हणून तो सेवेमध्ये राहत होता. दररोज सकाळ आणि संध्याकाळ भगवंताच्या सेवेमध्ये जात होता. संघाला दान देत होता. चीवर, भोजन, औषधी, परिष्कार आदी दान देत होता. उपोषण दिवशी उपोषण पालन करत होता. पण त्याला वडील होते, आई होती. तर आई बघत होती. आता आईच्या स्वभावानुसार ती विचार करते की माझा मुलगा घरातले सगळे काम करतो, भिक्षू लोकांच्या सेवेचे सुद्धा काम करतो, म्हणजे पुण्य पण करतो आणि घरचे काम पण करतो. एकट्याची फार दगदग होते. त्याला जर बायको मिळाली तर हातभार मिळेल तर, नाही का बरं. पण त्याला बायको करून देऊ नये. तर मग त्याला म्हणते की तू लग्न कर, नाही का, तुला मदत होईल. नाही म्हणतो मला लग्न नाही करायचं, तू जोपर्यंत जिवंत आहेस तोपर्यंत मी तुझी सेवा करेन, आणि जेव्हा तू तुझा देहांत होईल तेव्हा मी भिक्षू बनेन, नाही का. आईचा सुद्धा गौरव आहे. मग तो आता तुला चिंता होती. आता वास्तविक पाहता भिक्षू बनणे ही जी शब्द कानावर पडतात सगळ्यात अप्रिय गोष्ट लागते, खास करून गृही लोकांना आणि स्त्री लोकांना. ओके, 10 मुली जरी असतील ना, एक मुलगा देण्याची इच्छा होत नाही. म्हणजे सोडून जावं तर होतच नाही. आम्हाला पण त्याचा अनुभव आहे. तर तिला पण स्वाभाविक वाटत होतं की तिने जास्त आग्रह केला की नाही म्हणे तू लग्न केलंच पाहिजे. तो नाही म्हणे मला प्रॉब्लेम काम करण्यामध्ये अडचण येते. मग तिने काय केलं, आयडिया केली. ती म्हणे तुला जर तुझ्या कामामध्ये पुण्य करण्यासाठी मदत करणारी मुलगी भेटली तर मग ठीक आहे, नाही का. मग आता काय खूप आग्रह केल्यामुळे मग तिने एका मुलीला असं ट्रेन केलं की तुला जर माझ्या घरात एवढी धनसंपत्ती पाहिजे असेल, जर वारस बनायचा असेल तर तुला त्याच्याशी लग्न कर, आणि लग्न करण्यासाठी ह्या अटी आहेत. तो ते जे जे काम करेल त्या कामामध्ये तू अप्रमादी बन, म्हणजे काय तर आळस न करता ते काम नीटनेटके कर. तर ठीक आहे म्हणे. मग ती भिक्षू लोकांना घरी भोजन दान देताना, आता बघा भगवंताचा काळ म्हणजे त्या काळात अर्हंत लोक, शेकडो अर्हंत लोकांना दान देण्याची, वंदना करण्याची, सेवा करण्याची संधी लोक, किती सुवर्ण काळ असेल, नाही का. आणि लोक भाग्य आहे. तर तिच्या घरी तिच्या आल्यानंतर ती घर साफ करणे, आसन टाकणे, त्यानंतर भोजन प्रिपेअर करणे, सर्व करणे, सगळे काम करत होते. आता हे काम बघितल्यानंतर मग तिच्या आई तिला इंट्रोड्यूस करते त्या मुलाला, बघ ही मुलगी आहे, नाही का. ही मुलगी जर तुझी बायको बनली तर खूप छान. तर आता त्याचं मन नव्हतं, पण आता ठीक आहे, नाही का, जरा मला पुण्यच करायचं आहे तर ठीक आहे. तिला बोलते तुला जर माझ्या कामात आनंद वाटत असेल तरच माझ्याशी लग्न कर, अन्यथा मला लग्नामध्ये काहीही रुची नाही आहे, आवड नाही आहे. ठीक आहे. आता तिला फक्त प्रॉपर्टी दिसत होती, नाही का, कारण धनवान व्यक्ती होते. तर मग लग्न होते आणि आता तिला दाखवायचं म्हणून ती तसं तिच्या मनात काही श्रद्धा नसते, काहीही श्रद्धा राहत नाही. फक्त दाखवण्यासाठी ते काम करतात की आसन टाकणे, भोजन सर्व करणे आधी. आणि जेव्हा कधी तिचा नवरा बाहेर जातो किंवा दुसऱ्या विहारामध्ये किंवा दुसऱ्या कामामध्ये, आता बिझनेसमॅन असतो तर बिझनेस साठी जावं लागतं, तेव्हा मात्र बंदेजीसाठी सगळे द्वार बंद असतात, नाही का. तर असाच एक प्रसंग येतो की तो फार मोठा बिझनेस विदेशामध्ये जातो. तर तेव्हा बंदे लोकांना कसा बंद करतो, आपल्या घरी भोजनाच्या शाळेमध्ये सगळीकडे भोजन असं शिंपडून टाकतो, नाही का. लोकांना कंप्लेंट करतो, बघा यांचं गाव, नाही का, खातात आणि घाण पण करतात, नाही का. किंवा आल्यानंतर बरोबर काहीतरी अभद्र बोलणे असं तसं काहीतरी, नाही का. त्याच्यामुळे ते कमी होत गेले आणि बंद. नंतर
आल्यानंतर जे सगळी वार्ता समजल्यानंतर फार दुःख होत होतं. परंतु एकांतामध्ये बसून ध्यान करतो की अरे माझे कर्म माझ्या सोबत आहे, पण मला ही पुण्य करण्यासाठी साथ देणारी नाही आहे. तिचे जेवढे ऐश्वर्य होते तिला बाजूला करून गेला. पण भगवान बुद्धांचा श्रावक असल्यामुळे भगवान बुद्ध म्हणतात ठीक आहे, काही हरकत नाही, तिला आता नाही कधी ना कधीतरी जाग येईल. तर तिला मग साधारण असं वागणूक देतात, पण तिने काही श्रद्धेने काही पुण्य केलं. मग त्या नंदी उपासकाला वाटते मला आणखी काही पुण्य करायला पाहिजे, जे दिवस रात्र माझं पुण्य वाढेल. मग त्याला आता बुद्ध उपदेश ऐकलेला माणूस आहे, त्याला माहित होतं की जर भिक्षू लोकांना शयनासन कुटी किंवा विहार बनवून दिला तर दिवस रात्र रोज पुण्य माझ्या जीवनात वाढत. कारण तिथे राहणारे जे आनंद भंतेजी किंवा भिक्षू लोक तिथे जर ध्यान करत असतात, त्या कुटीमध्ये राहून आपल्या शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करतील, त्याचं त्या धर्म आचरणाचं पुण्य दिवस रात्र रोज मला मिळत आहे. आणि म्हणून तो काय करतो, एक विहार बनवण्यास सुरुवात करतो. जेव्हा तो त्या विहाराची एक वीट ठेवतो, 33 देवलोकांमध्ये त्याचा दिव्य भवन प्रकट होते, नाही का? 33 देवलोकांमध्ये त्यासाठी दिव्य भवन निर्माण होते. आणि क्रमशः तो विहार बनवतो, भगवंतासाठी कुटी बनवतो, अरहंत लोकांसाठी कुटी बनवतो, विहार बनवतो, मोठा विहार बनवतो. आणि मी पुण्य केलं आहे आणि मला हे सौभाग्य मिळालं आहे पुण्य करण्याचे. त्या पुण्य कर्माला स्मरण करीत करीत अतिशय प्रीती प्रमोदाने राहिला, आनंदाने राहिला. आणि आपल्या आनंदाने जीवन जगत असताना एक घटना पण होते. मोगलान गंगेची 33 देवलोकांमध्ये जातात आणि तिथे अतिशय सुंदर दिव्य भवन, सुवर्ण सोन्याने बनलेले क्रिस्टलचे पिलर असलेले, नाही का, अतिशय सुंदर सगळ्या सुख सुविधाने संपन्न असे दिव्य भवन, त्याला पालीमध्ये विमान म्हणतात. तर त्या ठिकाणी मोगलान गांधीजी जातात. आता मोगलान मंदिर म्हणजे फार पॉवरफुल मंदिर, सगळं जाणतात आपल्या बुद्धिबळाने. आणि लोकांवर दया करण्यासाठी ते चॅरिटीला जात असतात. देवता लोक किंवा दुर्गती लोक ते फिरून येतात, यात्रा करून येतात लोकांना कर्म आणि कर्माचं महत्त्व सांगण्यासाठी. तर तिथे गेल्यानंतर 1000 अप्सरा आणि बाकीचे पारिवारिक लोक भांतेजी जवळ येतात, त्यांना वंदन करतात. आणि वंदन केल्यानंतर भांतेजी विचारतात हे भवन कोणाचं आहे? त्यावेळेस त्या अप्सरा म्हणतात, देवी म्हणतात भांते, ज्यांचं हे भवन तो आज इथे नाही आहे, तो मनुष्य लोकांमध्येच आहे, मनुष्य लोकांमध्येच आहे. आणि त्यांचं नाव नंदी उपासक. आणि त्यांचा हा परिवार आहे, म्हणजे त्यांचे फॅमिली मेंबर्स आहेत. आणि त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. त्यांच्या पुण्याने आम्हाला हे सगळं सुखाने इथे आहोत आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी आतुरतेने आम्ही वाट बघत आहोत. तुम्ही जेव्हा कधी नंदी उपासकांकडे जाल त्यांना सांगा की तुमच्यासाठी असे एक भवन निर्माण झाले आणि तुमचे नातेवाईक तुमच्या स्वागतासाठी प्रतीक्षा करत वाट बघत आहेत. तर असं म्हटल्यानंतर भांतेजी तिथून अंतर्धान होतात, भगवंताकडे येतात. आणि भगवंताकडे आल्यानंतर भगवंताला विचारतात की भगवान असं पण होऊ शकते का की कोणी मनुष्य लोकात आहे आणि त्याच्यासाठी कोणी देवता लोकात असं भवन निर्माण होऊ शकते? तर बुद्ध म्हणतात मोगलला, तू तर स्वतः आपल्या डोळ्याने बघून आलास, तू स्वतः त्यांचे बोलून पण आलास, मग मला का बरं विचारतोस? नाही का, मला का बरं विचारतोस? असं होऊ होतेच. त्यावेळेस भगवान उपदेश करताना म्हणतात पुण्य कर्म व्यक्तीला परलोकी गेल्यानंतर अशा प्रकारे प्रतिष्ठा बनते
अशा प्रकारे प्रतिष्ठा बनते आणि ती पुण्य कर्म व्यक्तीचं स्वागत करते. जसं उपमा देतात, जसं एखादा विदेशातून आलेला एखादा आपला प्रिय व्यक्ती त्याचे नातेवाईक त्यांचं स्वागत करतात. म्हणजे प्रियजन व्यक्ती दुरून खूप वर्षानंतर येत असेल तर आपल्याला किती आनंद होतो. तर आनंदाने आपण त्या व्यक्तीचं आपण स्वागत करतो. त्या पद्धतीने पुण्य कर्म व्यक्तीचं परलोकी गेल्यानंतर स्वागत करतात. असा उपदेश केल्यानंतर तिथे असलेले शेकडो लोक श्रोता बनतात. भिक्खू लोक सुद्धा सकटा गाण्यामध्ये काही बनतात. काही लोक अनागामी तर काही याच उपदेशाने अरहंत बनतात. बघा कसा धर्म असतो. आता याच्यामध्ये आश्चर्यची गोष्ट काय असते माहिती? आता हाच उपदेश तुम्ही ऐकला, पण या उपदेशामध्ये जेव्हा श्रद्धा इंद्रिय उत्पन्न होते, श्रद्धा उत्पन्न होते की भगवान बुद्ध एकांततः सम्यक संबुद्ध आहे. भगवंताचा धम्म जो विमुक्तिदायी आहे तो स्वाखान आहे. आणि भगवंताचा श्रावक संघ सुपरिपन्ना अशी श्रद्धा जेव्हा स्थिर होते, अकंप्य बनते, व्यक्ती मुक्तीच्या प्रवाहामध्ये होतात. श्रोता बनतात. या उपदेशाने तिथले लोक श्रोता बनतात. आता ही घटना झाली, नंतर भंतेजी काय करतात? त्या नंदी उपासकांकडे जातात आणि म्हणतात, उपासक तुला फार मोठा लाभ आहे, तुला फार मोठा सुलाभ आहे की तू ज्या पद्धतीने पुण्य केला त्या पुण्य कर्माने तुला 34 देवलोकांमध्ये या प्रकारे दिव्य सुख प्रकट झालेला आहे, प्रादुर्भूत आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याला फार आनंद होतो. तो साधू माझ्या पुण्याचं हे प्रतिफळ आहे. आणि बघा आपल्या कर्मात आपल्या मेहनतीचं फळ जेव्हा आपल्याला मिळते आपल्याला आनंद होतो. आपण जेव्हा 1 महिना काम करतो आणि सॅलरी आपल्या हातात येते आपल्याला आनंद होतो, नाही का? त्याच पद्धतीने त्याला फार आनंद होतो की अरे माझ्या पुण्यकर्माचं प्रतिफळ. आणि आनंदाने समोर सुद्धा जीवन जगत असताना नंदी उपासक श्रोता बनतात. आणि नंतर आपला देह सोडल्यानंतर त्या आपल्या प्रियजनांमध्ये 34 देवलोकांमध्ये उत्पन्न होतो आणि दिव्य सुख अनुभवतो. बघा भगवान बुद्धांच्या धम्माचे महान प्रतिफळ. तो व्यक्ती श्रोता बनला म्हणजे काय माहिती आहे? त्यांनी या संसार दुःखातून मुक्त होण्याला निश्चित बनवलं आपल्याला. त्या व्यक्तीसाठी दुःख जास्त नाही. भगवंतांनी त्याला उपमा दिली. जनरली संसारामध्ये संसरण करताना अविद्या असल्यामुळे, तृष्णा असल्यामुळे व्यक्ती संसारात संसरण करतो आणि त्यामुळे दुःखाचा अंत नसतो. पण जो व्यक्ती श्रोतापन्न बनतो त्या व्यक्तीच्या जीवनातील अनंत दुःख नष्ट होऊन जाते. आणि छोटस दुःख, छोटस म्हणजे फार छोटस शिल्लक. त्याला उदाहरण देऊन सांगतात, जसं महासमुद्र आहे. आता पृथ्वीवर किती मोठं पाणी आहे, ज्याने महासमुद्र बघितला त्यालाच कळते की किती मोठा आहे. आणि भगवान बुद्ध म्हणतात एक काळ येतो की त्या समुद्राचं सगळं पाणी संपून जाते, आटून जाते आणि छोटस 5-7 घडेच पाणी शिल्लक राहतात. कल्पना करू शकतो एवढा महान समुद्र सुद्धा एक दिवस अनित्य होऊन जातो. हे आपल्या छोट्याशा या वैभवाची काय गोष्ट आहे, या जीवनाची काय गोष्ट आहे, अनित्य आहे, नाही का? एवढा मोठा विशाल समुद्र सुद्धा अनित्य होतो. तर मग आपल्या छोट्याशा शरीरातल्या जलधातूची गोष्टच काय, तो तर शुद्ध छोटासा तो अंतर्धान होऊन जातो, नाही का? तर भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूला विचारतात, भिक्षूनो ते शिल्लक राहिलेलं पाणी जास्त आहे का नष्ट झालेलं पाणी जास्त आहे? त्यावेळेस भिक्षू म्हणतात, भगवान जे नष्ट झालेलं पाणी आहे ते एवढं सुविशाल प्रमाणात आहे,
संख्येमध्ये आहे, कारण ते घडे 5-7 घडे छोटस आहे. समुद्राच्या पाण्याला घड्यात मोजता येत नाही का? तर तिथे एवढंच म्हणू शकतो, शिल्लक राहिलेलं पाणी फार अल्प आहे आणि नष्ट झालेलं पाणी असंख्य आहे. तर बुद्धवंता दीक्षित अशीच गोष्ट आहे. जो व्यक्ती श्रोता बनतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये दुःख, जे संसारात मिळणारं दुःख आहे, ते दुःख नष्ट झालेल्या पाण्यासारखं, समुद्राच्या पाण्यासारखं दुःख नष्ट होते आणि शिल्लक राहते 5 ते 7 जन्मापर्यंत. म्हणून श्रोता बनणारा व्यक्ती जास्तीत जास्त 7 जन्म घेऊ शकतो, 8वा जन्म होत नाही. आणि असं सौभाग्य तू मिळवलं आहेस असं मोकळ्यामध्ये त्याला सांगतात, तेव्हा त्याला फार आनंद होतो. आणि हे सौभाग्य आज आपल्याला सुद्धा मिळवता येते. आज भगवंताच्या परिनिर्वाणानंतर का होईल, पण आजही भगवान बुद्धाचा धम्म आहे जो सुविशुद्ध, एकांत, परिपूर्ण आणि परिशुद्ध रूप, जो निर्वाणापर्यंत घेऊन जाणारा, तो आज भगवंताचा धम्म आहे. हे सौभाग्य आज आहे. ही तुम्हाला आठवण करण्यासाठी ही स्टोरी आहे. आता समोरची स्टोरी तुम्हाला सांगतो. आता त्या नंदी उपासकाची पत्नी बाकी राहिली नाही का? नंदी उपासकाची स्टोरी अगोदरच तरी असताना सुद्धा तिच्या श्रद्धा नव्हती. तिला मिळालेल्या सौभाग्य म्हणजे भगवान बुद्ध आणि भगवंताचा अनंत श्रावक संघ असताना तिच्या मनात काही भाव नाही आहे. मला पुण्य केले पाहिजे, तिच्या मनात कधी भाव नाही आहे. आणि मग बघा, नंदी उपासकांचा जेव्हा देहांत झाला, मग तर ती घराची स्वामी बनली, हेड बनली, सारी संपत्तीची मालकीण बनली. तेव्हा तर मग जास्तच काय म्हणजे प्रमादी बनली, अनाचार करू लागला. नेहमी भिक्षू लोकांना कोणी रस्त्याने आपल्या घरासमोर जरी जात असेल तरी मुखातून शिवी देते. म्हणजे काही काही देणं नसताना कुऱ्हाडी आपल्या पायावर मारल्यासारखं. आजही बघा, काही घेणं देणं नसते, घराच्या समोर एखादा भिकारी माणूस आला ना, त्याच्या पायाची मुंगी मस्तकापर्यंत जाते आणि काहीतरी असं बोलून टाकतो माणूस. नाही बोललं तरी काय होतं, तो माणूस समोर जातो. नाही एवढंच होतं. काही काही सभ्य माणसं असं म्हणतात, तुम्ही समोरच्या घरी जा, नाही का, समोर जा, नाही का, देणं होत नाही तर समोर जा. पण ज्या माणसाला मागणारा व्यक्ती दिसतो, सगळ्यात अप्रिय माणूस कोणता असेल तर तो मागणारा माणूस. ओके, कोणी भंतेजी जरी आपल्या मागण्यासाठी आले ना, ते भंतेजी सुद्धा फार अप्रिय वाटतात. कधी कधी दरवाजा बंद होऊन जातो, नाही का, मग घरी मेसेज, घरातून मेसेज जातो, घरी साहेब नाही. सांगा, तर असं होतं. हे संसाराचे स्वभाव, मागणारा व्यक्ती सगळ्यात अप्रिय वाटतो. तर तिला तसंच वाटायचं. तिने कधी दान दिलं नाही, शिलाचं पालन कधी नाही, उपोषण पालन नाही, धम्मश्रवण नाही, ध्यान भावना करणं नाही, मोठ्या व्यक्तींचा सन्मान करणे, आई वडिलांची सेवा करणं काहीच नाही. इव्हन तिची म्हातारी होती, तिची सुद्धा सेवा तिने नाही. ओके, असं जीवन जगतं. आता माणूस जगून जगून किती जगेल. तुम्ही किती जरी पैशाच्या काय म्हणतात त्याला, पैशाच्या आधाराने तुम्ही अनाचार केला, खाऊन पिऊन मज्जा केली, किती दिवस हे जीवन काय आहे. बघा, एक काळ येते, थोडे म्हातारी झाले ना, तुम्ही जे अलंकार घालतात ते शोभून दिसत नाही. एवढे म्हातारी झाले म्हणतात आणि अलंकार दिसते शोभून, चांगले कपडे घातले ना ते शोभून दिसत नाही. ते किती दिवस घालते. माणूस थोडस तारुण्य आहे, थोडस दिसते तेवढं, नंतर पण तिचे डोळे उघडले नाही आणि तिने असाच वेळ घालवला. आणि आपल्या मृत्यूची जेव्हा वेळ होती, बघा काय रहस्य होते. त्यावेळेस
जे वैश्रवण महाराज कुबेर देवता यक्षांचे अधिपती राजा पाहतात अरे तिचं नाव असते रेवती. म्हणतात आजपासून 7व्या दिवशी रेवतीचा मृत्यू होणार आहे आणि मृत्यूनंतर ती सरळ आवीची महानरकात जाणार आहे. ओके, तुम्ही जा आणि तिला एक लेसन द्या. आता ती पण एक दया होती तिची, लेसन द्या. का बरं माहिती? एक ती महापुरुषाची पत्नी होती, परंतु ती असत्पुरुष होती, म्हणजे दुर्गुणाने भरलेली. पण तिच्यावर दया करण्यासाठी सुद्धा एक उपकार कामी पडला. तो वैश्रवण महाराज तिच्यावर दया करण्यासाठी 2 यक्ष लोकांना सांगतात. तर आता तुम्हाला ते सांगत नाही जास्त वर्णन, ओके. तर ते 2 यक्ष तिच्याकडे येतात आणि म्हणतात हे रेवती उठ नाही का. आता ती सकाळची वेळ असेल, तू तिला वर्णन करून सांगता तू खूप चांगल्या पद्धतीने पाप केलेला आहेस, जेवढं करता येईल ते केलेलं आहेस आणि जी पापिनी आहेस, तुझ्या आता मृत्यूचा वेळ आलेला आहे, तुला दुर्गती निरय नरकामध्ये जाण्या तुझ्या ह्या पाप कर्माने तू आपल्यासाठी निरय नरकाचं द्वार खोललेला उघड केलेला आहेस आणि चल तुला घेऊन जाण्यासाठी आलो. त्या यक्ष लोकांचं भयावह रूप बघून आता थोडं वर्णन सांगतो. अतिशय म्हणजे सुविशाल रूप असते आणि अतिशय काळे लाल रंगाचे डोळे असतात, रक्तवर्णाचे डोळे, त्यांचे दात पण असे बाहेर हे असतात नाही का. तो भयावह असतात. पाहताना त्याला फार भीती वाटते, पण तिला काही पर्याय नाही. तर म्हणते नाही मला नाही जायचं नाही का, मला मी इथे ठीक आहे. हे मध्ये तू स्वतःच्या कर्माने तुझ्यासाठी तू द्वार उघडं केलं. बघा, जेव्हा कधी माणूस अकुशल कर्म करतो, दुर्गती नरकाचं द्वार नॉक नॉक करतो. ओके, एकदा आपण नॉक नॉक केला, 2दा जर केला, तिसऱ्यांदा दरवाजा उघडतो नाही का. नॉक नॉक करू नका नाही का. अकुशल चेतना जागृत झाली, तुम्ही दरवाजा नॉक नॉक करता. ओके, साधं नाही आहे, खूप भयानक असते. आता तुम्हाला या घटनेतून शिकायला भेटणार. तर तिला इच्छा नसते, भीती असते, पीडा असते. जसा बलशाली माणूस एखाद्या दुर्बल माणसाला एखाद्या आग्नीमध्ये असं उचलून टाकण्यासाठी, त्याच्या दोन्ही बाहूला पकडून टाकण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो, तेव्हा जसा तडफडतो माणूस, जसा माणूस व्याकुळ होतो, तशा पद्धतीने तिचं मन फार व्याकुळ होत. तर ते दोघांनी तिच्या 2 बाहूला पकडलं आणि तिला असं ओढत नेऊ लागला. ओढत नेलं तिला तावतीस देव लोकांमध्ये. कुठे नेलं? तावतीस देव लोकांमध्ये, जिथे नंदीय उपासक देवपुत्राचं भवन होतं. तिला ते बघून आश्चर्य वाटलं. स्वर्ण वर्ण अतिशय सुंदर भवन, तिथे दिव्य सुगंध, दिव्य पुष्पांचा दिव्य सुगंध, अतिशय सुंदर पाण्याचे जे तलाव होते, त्याच्यानंतर सुंदर म्हणजे वर्णांनी सुंदर असलेल्या हजारो अप्सरा आनंदाने आनंदित ते पाहते. आणि त्या सगळ्या लोकांना बघितल्यानंतर ती म्हणते मला दुर्गती निरय लोकात घेऊन जाणार असं म्हटले आणि मला तर स्वर्गामध्ये ते चांगल्या ठिकाणी घेऊन आले नाही का. हे कोणाचं आहे? तर ते म्हणते मनुष्य लोकांमध्ये नंदी नावाचा उपासक होता, त्याचे हे भवन आहे. त्याच्या पुण्यकर्माने त्याला हे मिळाले, तो इथे आनंदाने इथे राहतो. हा तो उपासक आहे, तो तर माझा पती आहे आणि जे जे पतीचं असते ते सगळं माझं आहे. पत्नीला जनरली असंच वाटतं, जे जे पतीचं असते ते सगळं माझंच आहे. तिने तसंच समजून घेतलं होतं मनुष्य लोकांमध्ये.
तुम्ही बरोबर योग्य ठिकाणी तुम्ही घेऊन आला, मला माझ्या पतीजवळ ठेवा, मला माझा पती प्रिय पण आहे आणि मला पतीजवळ राहायचं. तर तेव्हा ते यक्ष म्हणतात हे रेवती, नंदी उपासकाने जे पुण्य केलं ते पुण्य तो केलं नाही आहे. ज्या पुण्यकर्माने सुखती दिव्य सुख मिळते ते सुख मिळवणारं पुण्य तू केलं नाही आहेस. तू तुझ्या जीवनामध्ये फक्त पाप केलं आणि जेवढं पाप करता येईल तेवढं पाप केलं, म्हणजे जेवढं करता येतं तेवढं पाप केलं. वाणीचा उपयोग पाप कर्म करण्यासाठी केला, शरीराचा उपयोग पाप कर्म करण्यासाठी केला, इव्हन मनाचा उपयोग सुद्धा पाप कर्म करण्यासाठी केला. तर तुझ्यासाठी ही जागा नाही आहे. तुला जर हे सुख प्रिय असतं तर तुला पुण्य करायला पाहिजे. तुझी जागा वेगळी आहे. तर असं म्हणताना नाही म्हणते मला इथे प्रिय आहे, मला थांबू द्या, माझ्यावर दया करा. पण तिथे दया होत नाही, तिथे कोणाचा बल चालत नाही. तिला मग घेऊन ते निरय लोकांकडे घेऊन जातात. रस्त्यामध्ये अनेक प्रकारचे नरक लोक मिळतात, त्याच्यामध्ये गुथ निरय पण मिळते. ज्या ठिकाणी त्याचं वर्णन फार वेगळं आहे नाही का. देवदूत सूत्रामध्ये गुथ निरय अतिशय दुर्गंध भयावह नाही का. म्हणजे गटर जशी असते, गुहाची गटर असते त्या पद्धतीने त्याच्यामध्ये माणूस पडतो. त्या गटारीमध्ये दुर्गंध असतो, तो खावा लागतो त्या प्राण्याला. सोबतच त्या गटारीमध्ये किडे सुद्धा त्याला खातात आणि ते दुःख भोगावं लागतं. तर तिथून जाताना फार वेदना होतात. आपल्याला सुद्धा साधं दुःख असलं तर नकोसं वाटतं. हे भयावह दुःख भोगताना किती पीडा असेल. आणि म्हणून ज्याला दुःखाची भीती वाटते, दुःख नकोसं वाटतं, त्याने कधी पाप कर्म करू नये. हे पापाचं प्रतिफळ ते वर्णन करून सांगते असं भयावह काय आहे, मला ते नको, इथून नको. पण मग ते तू हे डिझर्व करते, तुला तुझ्या कर्मानुसार हे तुला मिळणार आहे. आणि असं म्हणत म्हणत आवीची नरकाच्या द्वारावर तिला सोडलं. तुम्हाला माहिती आहे आश्चर्यमय गोष्टीपैकी एक आश्चर्य, मनुष्याचा देह असताना, ती आणखी मेली नाही, मनुष्याचा देह असताना आवीची नरकात सळ जाणारी स्त्री होती नाही का. असं पण होते, नाही तर मृत्यू नंतर व्यक्ती जातो. ती जिवंत असताना ती आवीची नरकाच्या द्वाराला जाते आणि तिथे गेल्यानंतर तो 7वा दिवस लोटतो, तिथे मृत्यू होतो. तेव्हा तिला देवता लोकांचं दिव्य सुख आठवते. अरे मी जर पुण्य केलं असतं तर, मी जर शिलाचं पालन केलं असतं तर, माझ्या पतीसारखा मी उपोषण केलं असतं तर, मी जर काही दान दिलं असतं तर, मी जर ध्यान भावना केली असते तर, मी जर माता पितांची सेवा केली असते, धर्म श्रवण केलं असतं, आज मी ते माझ्या पतीसारखं सुख अनुभव केला असतं. अहो माझं दुर्भाग्य, असं ती म्हणत राहते. आणि तिचा तिथे मृत्यू होतो, निरय लोकात जाते. आणि तिथे गेल्यानंतर डिरेक्टली एंट्री नाही राहत. तिथे 5 प्रकारचे एक सेपरेटली एक दंड असतो. 5 प्रकारचं स्वातंत्र्य नरकाचं दुःख आहे. आता ते वर्णन तुम्ही आमच्या युट्यूबला बघून घ्या, देवदूत सूत्र नाही का. त्याच्यावर एक टॉपिक आहे भक्तरश्वर चॅनलवर, आप ऐसे जगह पर कभी जाना नहीं चाहते. देव आपण तिथे जाऊन इच्छा करेल, अशा दुःखाची इच्छा करू शकतो. किती भयावह दुःख आहे, इमॅजिन नाही करू शकत. जेव्हा ती आवीची नावाच्या नरकामध्ये जाते तर त्यावेळेस त्याच्यासाठी हे सगळं दुःख भोगल्यानंतर आवीच्या नरकात जाण्यास वेळ येते. त्यावेळेस ती विचार करतात, अहो माझं दुर्भाग्य, मी बघितलं आहे पुण्य कर्माची शुभ कर्म आणि मी बघत आहे माझ्या पाप कर्माचे दुष्परिणाम. मी जेव्हा कधी मनुष्य लोकात जाईल त्यावेळेस मी शिलाचं पालन करेन, मी माता पितांची सेवा करेन, सत्पुरुष लोकांना अरहंत लोकांना दान करेन, मी महिन्याच्या 4 उपोषण दिवशी उपोषण करेन, मी धम्म श्रवण करेन,
नाही का, आधी सेवा कार्य केले, जे वडीलधारी लोक असतात त्यांचा सन्मान केले, असं ती विचार करते, असा विचार करते आणि खाली डोकं आणि वर पाय असलेली अशा पद्धतीने त्या निळे नरकांच्या कुंडमध्ये पडते. एक त्याचं पण डोकं भयानक आहे. तप्त लोखंडाचा जो रस असतो एका लावासारखा धडकता रस असतो. रस म्हणजे काय, पाणी असते आणि ते गरम असते नाही का, त्याच्यामध्ये पडताना ती असा संकल्प करते आणि त्याच्यामध्ये ती पडते. बघा इथे तुम्हाला दोन दिसतात, स्पष्ट दिसतात. पापी व्यक्ती दुर्गती नरक लोकांमध्ये जातो, पुण्यवान व्यक्ती सुगती लोकांत जातो नाही का. परंतु तेव्हा जर अशी गोष्ट होत असेल की जेव्हा भगवान बुद्धांचा तेव्हा जर असा दुर्भाग्य आपल्याला मिळत असेल, त्याच्यासारखं दुर्भाग्य दुसरं नाही का. कारण भगवान त्याचा धम्मच असा आहे, या दुर्गती अपाय दुःखातून मुक्त होऊ करू शकतो, सुगती गामी बनू शकतो. एवढंच नाही, या निर्वाणाच्या मार्गामध्ये आपण निर्वाण सुद्धा मिळवून देऊ शकतो. असा भगवंताचा धम्म नाही का. असा धम्म असताना आपण प्रमाणात करू नये. जो व्यक्ती कर्म करतो तो व्यक्ती त्या कर्माचा भागीदारी असतो. त्याला म्हणतात सव्वे सत्ता कम्म सखा कम्म दाय. म्हणजे तुम्ही तुमच्या कर्माची भागीदारी आहे, त्या कर्माची दायित्व वारस मिळवणारे आहे, त्या कर्मानुसार तुमची जीवनधारा चालवणारे आहे. आणि मनोनही आपण कर्म केले पाहिजे. कोणते? शुभ कर्म केले पाहिजे. ज्या व्यक्तीला दुःखाची भीती वाटते, ज्या व्यक्तीला दुःख नकोस वाटते, ज्या व्यक्तीला दुःख अप्रिय वाटते, त्या व्यक्तीने कधीच पाप कर्म करू नये. एक मात्र कुशल कर्मच केले पाहिजे नाही ना. आता या स्टोरी मध्ये या प्रकारचा लेसन आहे आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरी घटना सांगतो आणि तुम्हाला एक विशेष उपदेश देतो की जो तुम्हाला या विमुक्तीच्या प्रवाहामध्ये तुम्हाला आणू शकेल. ठीक आहे. एक धनंजनी ब्राह्मणी होती, म्हणजे उपासिका होती. श्रद्धावान उपासिकांमध्ये म्हणजे अग्रसर, म्हणजे खूप श्रद्धा. तिच्या उठता बसता प्रत्येक शब्दामध्ये बुद्धांचं अनुस्मरण होतं. ती एखाद्या वस्तूला हात लावायचा असेल तर बुद्धांचं नाव घेऊन नमो बुद्धाय, नाहीतर नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स असे म्हणत होते. बुद्धांना शरणं गच्छ. बुद्धांनाच ते अनुस्मरण करीत होते प्रत्येक. आता तो दुसरा ब्राह्मण होता, तर त्या ब्राह्मणाकडे दुसरे लोक पण ब्राह्मण होते. अरे तू कोणती बायको आणलीस नाही का, तुला दुसरी कोणी भेटली नव्हती का, असं. कारण ते शब्द जो अप्रिय वाटत होता, कारण त्यांना अप्रिय यासाठी की त्यांचा लाभ सत्कार घटत होता नाही का. परंतु त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. ते म्हणते तू का बरं अशा प्रकारे दिवस रात्र त्याची भगवंताचं अनुस्मरण करते. त्यावेळेस ते सांगते बुद्धांमध्ये किती गुण आहे, किती महान. तर हे गुण ऐकल्यानंतर त्यांना वाटतं की अरे अशा बुद्धांचं दर्शन किती सुंदर आहे, अशा बुद्धांचं दर्शन किती सुंदर आहे. नंतर तो भगवंताची धर्मदेशना ऐकतो, उपासक बनतो आणि दानादी पुण्य करतो. पण त्याची बायको मरण पावल्यानंतर तो हळूहळू सोडून जातो, म्हणजे काहीच करत. पण तो सारीपुत्र बंदेचा जवळचा उपासक बनतो, सेवक बनतो. अगोदर होता. तर कालांतराने सारीपुत्र बंदे दुसऱ्या गावात राहतात. तेव्हा त्या गावचा एक व्यक्ती बंदेला भेटायला येतो. त्यावेळेस बंदेजी म्हणतात अरे तुला माहिती आहे त्या गावामध्ये धनंजय नावाचा एक ब्राह्मण राहतो, तो कसा आहे काय, तो खरोखरच पुण्य करण्यासाठी अप्रमादी राहतो का. तो म्हणतो बंदेजी तो तर ठीक आहे, पण तो पुण्य मात्र काहीही करत नाही, थोडंही पुण्य करत नाही.
तर भंतेजीला ऐकल्यानंतर थोडस हे वाटते, अरे विचार नाही का, जे करायला पाहिजे ते नाही करत. आणि सत्पुरुषांचा सहवासात राहणारा व्यक्ती आहे, तर सत्पुरुष व्यक्ती त्याला कसं सुखी बनवता येईल हाच विचार करतात नाही का. तर भंतेजी विचार करतात की मी तिथे एकदा गेलो पाहिजे. मग खूप असे चारिका खूप वेळानंतर त्या गावामध्ये जातात, भोजन करून जातात. तर तो ब्राह्मण सारीपुत्र भंतेला बघून फार आनंदित होतो, साधूला देतो, वंदन करतो आणि म्हणतो, भंते माझ्याकडे भोजन आहे, स्वीकार करा. भंतेजी म्हणतात, मी भोजन केलं आहे पण मी तुला भेटण्यासाठी आलो आहे. मी दिवसाचा जे विहार आहे या जंगलामध्ये करत आहे, तिथे तू ये. तर तिथे मग तो जातो. तिथे गेल्यानंतर वंदन करून बसल्यानंतर, नाही वंदन नाही करत, त्याला मित्र स्वरूपामध्ये आणि तो ब्राह्मण होता नाही का, तो वंदन नाही करत, बाजूला असं बसतो. आणि त्यावेळेस सारीपुत्र भंतेजी म्हणतात, ब्राह्मण तो अप्रमादित राहत नाही ना, राहत आहेस का, अप्रमादित राहत आहेस का असं म्हटल्यानंतर तो भंतेजी, आम्ही घरगृहस्थी जीवन जगणारे माणसं, कामभोगी जीवन जगणारे माणसं, पंचकाम सुखामध्ये रममाण होणारे माणसं कसे बरे अप्रमादी राहणार नाही. मला माझ्या आई वडिलांची ड्युटी करण्यासाठी वेळ नाही भेटत, म्हणजे दान देण्यासाठी, शील पालन करण्यासाठी, उपोषण करण्यासाठी, सेवा अधिकारी बुद्ध सेवा करण्यासाठी नाही. आई वडिलांची ड्युटी बघावी लागते, माझे मुलं बाळ आहेत त्यांना बघावं लागते, माझे भाऊ बंधू आहेत त्यांना बघावं लागते, मित्र लोक आहेत त्यांना बघावं लागते, राजे लोक आहेत त्यांची सर्व्हिस करावी लागते, ज्यांचे बाकीचे ज्यांच्याकडे काम करतो त्यांचं काम बघावं लागते. असे सगळे हे काम ते काम ते काम, सगळे कामच काम. आणि शेवटी हे माझं शरीर पण आहे, याला पण बघावं लागते नाही का, याचे पण कमी वेळ नाही लागेल नाही का. एक आंघोळ करायला तरी जातो म्हणजे तर 1 घंटा कमी पडतो नाही का, तर याला पण बघावं लागते. आणि असं करता करता वेळच नाही भेटत पुण्य करण्यासाठी. तर मग भंतेजी त्याला समजत, खूप मोठं सूत्र आहे, त्याला संक्षेप सांगतात. त्यावेळेस त्याला म्हणतात, ब्राह्मण तू जेव्हा, म्हणजे तिथे अनेक सगळ्यांना उद्देशून सांगतात ते, पण एक छोटंसं उदाहरण, तू जेव्हा तुझ्या मुलाबळांमुळे तू म्हणत आहेस की मी कुशल आचरण करत नाही, पुण्य करत नाही, आणि तू त्या मुलाबळांचं भरण पोषण करण्यासाठी किंवा तुझ्या फॅमिली मेंबर्सचं भरण पोषण करण्यासाठी तू जेव्हा दुराचरण करशील, तू अधर्माने आजीविका करून, म्हणजे मिथ्या आजीविकेने त्यांना अर्जन करशील, आणि कर्मशील नाहीये तर आजीविका मिथ्या होऊ शकते. मिथ्या आजीविकेने आजीविका चालवून तू जे धनार्जन करून भरण पोषण करशील, आणि त्या कर्माने तू जेव्हा निरय लोकांमध्ये जाशील त्यावेळेस, किंवा ते निरय लोकांमध्ये निरय पाल, या सेम स्टोरी आहे. 2 निरय पाल, निरय पाल म्हणजे काय, ते नरकामध्ये दंड देणारे लोक असतात नाही का, ते 2 लोक आले, त्यांचं वर्णन तर त्याच्यापेक्षा घाण आहे ठीक आहे. तर ते लोक आले आणि तुला तुझ्या दोन्ही बाहूला पकडून ते आता ओढत असं घेऊन गेले. तुम्हाला असं उचलून येत नाही, ओढत फरकडत नेतात नाही का. हे तर काहीच नाही, निरय लोकांमध्ये जेव्हा एक दंड देतात नाही का, लोखंडाची सांडशी असते नाही का, त्याने असं माणसाच्या तिथे वेगळ्या प्रकारचे दंड असतात. कोणी कोणी त्याच्या जिभीला किंवा असेला सांडशीने पकडून फरकडत नेतात, किंवा त्याला असं याला पकडून फरकडत नेतात नाही का. डेंजर असते, त्याचं दुःख एक एक वेगवेगळं आहे. तर असं ओढत येत असताना त्यावेळेस तू त्याला काय मानशील की अरे मी तर माझ्या मुलाबाळामुळे, माझ्या त्यांच्यामुळे मी हे केलं आहे नाही का, मी नाही, माझा दोष तुम्ही यांच्यामुळे केलेला आहे आणि म्हणून मला नका नाही. त्यावेळेस तुला तुझं ते म्हणणं ऐकायचं. बरं ठीक आहे, दुसरं ऑप्शन, तुझ्या नातेवाईकांना ते दोघं दिसत असतात, तुला घेऊन जात असतात, त्यावेळेस नातेवाईक त्यांना रिक्वेस्ट करू लागला की
अरे रे असे नका करू, यांनी पाप केले नाही, यांनी तर आमच्या मुलाबाळाबाळाच्या आमच्यामुळे यांनी पाप केला आहे, अधर्मचर्या विषमचर्येनुसार जीवन जगलं आहे, त्यांनी आमच्यामुळे ते केलं आहे, यांना नका. त्यांचं म्हणणं तरी ते ऐकू शकतात, त्यांना त्या निळे लोक घेऊन जाण्यापासून वाचवू शकतात, तेही नाही, त्याला ते तिथे जावंच नाही का. तर अशा सगळ्या पर्यायाने त्यांना सांगतात की बघ, तुझे कर्म जे तुला त्याच्यापासून वाचवणार दुसरं कोण, वाईट कर्म आहे ते वाईट कर्म तुला फळ देण्यापासून वाचवणारा दुसरा कोण, 100% तुला ते प्रतिफळ देणारच नाही. आणि म्हणून तू कोणाच्यामुळे धर्म आचरण करत नाही आहेस, प्रमाण करत आहेस, हे तुला म्हणजे शोधू नये. तू म्हणत आहेस आपण आजही घरी असते, माझ्या घरी टिफिन बनवायचा आहे, मुलांना स्कूलमध्ये पाठवायचं आहे, घेऊन यायचं आहे, त्यांना पार्क मध्ये घेऊन जायचं आहे, नाही का, पतीची ड्युटीज आहे, घर साफ करायचं आहे, घरी नातेवाईक येणार आहे, घरी चहा बनवायचा आहे, भांडे घासायचे, धुणं धुवायचं आहे, किती ऑप्शन असतात. आणि त्या ऑप्शनमुळे तो एकच म्हणता, काय म्हणता, होत नाही. विहारात जाणं, प्रवचन ऐकणे, दान देणे, भिक्षू संघाला दर्शनाला जाणं नाही, एकच पुन्हा नाही. आणि दुसऱ्या शहरामध्ये राहतो, मॉडर्न कल्चरमध्ये राहणारे लोक तर जास्त डेंजर विचार करतात, कारण ते सुख सुविधा जास्त माध्यम शोधतात, नाही का. मग त्या पैशाचा वापर असा करतात, पुण्य करण्यासाठी नाही, आकुशल करण्यासाठी, नाही का, दारू पिण्यासाठी, मूवीज बघण्यासाठी, बीचेस मध्ये जाण्यासाठी, आणखी काही काही आकुशल करण्यासाठी, लॉंग टूरला जाण्यासाठी खूप खूप राहते. आणि वेस्टर्न कंट्रीज गेला की बाकी खूप काही वापरतात, ठीक आहे. तर तो ब्राह्मण सारीभूत म्हणते असं म्हणतो की बघ, अवघड असेल बस. तर प्रमाद म्हणतो की या व्यक्तीमुळे, आणि इव्हन तो एक देवताचं सुद्धा नाव घेतो, देवता लोकांची सुद्धा ड्युटी जास्त, नाही का, की त्यांना तुम्ही काही प्रॉमिस करता की मी रोज करेल, वीक मध्ये करेल, मंथली करेल, करते की नाही, ते पण करावं लागतं. मग ते पण म्हणतात तू जर त्या देवतांना सुद्धा ती ड्युटी केली आहे, हे पाप केलं. आता बघा, आज देवता लोकांच्या नावाने भारतातील 99% लोक 100% चालतात पाप करतात. देवता लोकांच्या नावाने पाप करतात, लोकांना लुटतात, लुबाडतात, धोका देतात, सोबतच प्राण्यांचा बळी देतात देवतांच्या नावाने. आणि हे देव लावून देतात. ब्राह्मणाने जर तू तलवार हातात घेऊन त्याचं डोकं कापलं ना, ते देवता जास्त प्रसन्न होतात. म्हणजे चांगल्या श्रेष्ठ माणसाने जर केलं तर श्रेष्ठ पूजा, असं एवढे अज्ञानी लोक विचारतात. आणि त्या अज्ञानामुळे ब्राह्मणाच्या हातात ती तलवार देतात, आणि त्या बकरा असेल, कोंबडा असेल, गाय असेल, त्याच्यानंतर महेश पण असेल, कोणाचं बळी तुम्ही पाहिलं असेल, नाही का, कमी कमी व्हिडिओ मध्ये पाहिलं, फार विचित्र. तर सारे म्हणतात तू त्या देवतांच्या नावाने तू पाप केला, प्रमाद केला. तेव्हा ते देवता लोक सुद्धा त्या नरकपालाला बघितल्यानंतर त्यांना म्हणू शकतील का की अरे अरे यांनी जे पाप केलं आहे यांनी आमच्यामुळे केलं आहे, यांना नका निर्णय करावा. त्यावेळेस नरकपाल तुम्हाला रोखू शकतील का? नाही, त्याला ते घेऊनच जातात, नाही का. तर अशीच गोष्ट तुम्ही कोणाच्यामुळे जर तुम्ही पुण्य करत नाही, तुम्ही म्हणत असाल की माझ्या मुलाबाळामुळे, माझ्या पतीमुळे, माझ्या घरातल्या कामामुळे, कारण कोणतंही असो, खरं प्रमादाचं फळ मिळते. आणि ते प्रमादाचं फळ आहे दुर्गती, अपाय.
पमादो मच्छुको आणि प्रमादी जीवन जर जगलात, जर तुम्ही पुण्य न करता तुम्ही असं जीवन जगलात, भगवान बुद्ध म्हणतात जिवंत असून तुम्ही मेघासारखे मृत्यूवत आहे. आणि तुम्ही भगवंताने असे म्हटले, असं दुसरे दुराचारी बनून किंवा पुण्याच्या अभावाने तुम्ही 100 वर्षाचे जीवन जगला, ते जीवन सुद्धा निरर्थक आहे. पण त्याच्या बदल्यामध्ये किंवा त्याच्या प्रतिपक्षामध्ये तुम्ही जर शीलवान बनून किंवा पुण्य करीत असाल, तुम्ही पुण्य करीत एक दिवसाचं जीवन जगला, त्याला 100 वर्षाच्या जीवनापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ जीवन आहे. आणि असं श्रेष्ठ जीवन तुम्हाला आम्हाला बनवता येते. आणि असं श्रेष्ठ दिवसाने जर आपल्याला असे 10 वर्ष 30 वर्ष 50 40 वर्ष जर आपल्याला जीवन जगता येत असतील, समजून घ्या आपलं जीवन किती श्रेष्ठ असेल, नाही का? आणि असं श्रेष्ठ जीवन बनवण्याचं सौभाग्य आज आपल्याला, ठीक आहे. आणि म्हणून या मिळालेल्या संधीला बघून भगवान बुद्धांच्या धर्मातून आपण असं प्रयोजन घेतलं पाहिजे. कोणतं प्रयोजन? स्वतःला दुर्गती नरकलोकातून मुक्त करण्यासाठी आपण प्रयोजन घेतलं पाहिजे. दुर्गती नरकलोकामध्ये कधी गेलं नाही पाहिजे. इव्हन एखादा पशु पक्षी बनण्याची सुद्धा इच्छा नाही ठेवली पाहिजे. जनरली लेडीज लोकांना असे चांगली गोड एखादी मांजर दिसली की मांजरीकडे मन जातं, नाही का? क्यूट अशी मांजर दिसली ना, वाटते किती गोड आहे, नाही का? आणि आपण तिचा लाड करतो, तसं मग बनण्याची इच्छा होती. ओके, मांजरीमध्ये जर मन अडकलं ना, काम करत. ओके, तुम्हाला माहिती आहे तशी घटना खूप आहे. या धनंजय ब्राह्मणाला मृत्यूच्या क्षणी बघा, सारीपुत्र बंधूला उपदेश आहे. त्याचं मन कुठे कुठे अडकतं, त्यातून बाहेर येण्याचा मार्ग सांगतात आणि त्यांना ब्रह्मलोकावर जाण्याचा मार्ग सांगतात. आणि तो जातो. तर आणि तेही अनागामी मृत्यूच्या क्षणी अनागामी म्हणून ब्रह्मलोकात पाठवू लागतो. असा भगवंताचा धर्म अद्भुत आहे. ज्या माणसाला असं काहीच नसते, त्या माणसाला सुद्धा त्याला द्वारातून बाहेर पडून असं एवढ्या उच्च पदापर्यंत पोहोचवता येते. भगवंताचा धर्म असा सुंदर आहे, नाही का? तर सांगण्यासाठी भरपूर आहे, वेळ कमी आहे, नाही का? तुम्हाला आता आवश्यक त्या गोष्टी सांगतो. तर कारण कोणतेही असो, कारण शोधू नका की कशामुळे मी धर्म आचरण करत नाही. भगवंताच्या धर्मातून तुम्ही प्रयोजन घेतलं पाहिजे. आणि प्रयोजन पाहिलं गेलं पाहिजे की दुर्गती आम्हा लोकातून मला मुक्त व्हायला पाहिजे. दुर्गती नरलोकाचं दुःख फार भयावह आहे. नुसतं तुम्ही चित्त मात्र जरी उत्पन्न केलं, चित्त उत्पन्न मात्र जरी केलं तरी अवघड काम आहे, नाही का? भगवान बुद्ध म्हणतात ते जर तुम्ही कुशल पक्षामध्ये चित्त उत्पन्न केलं, तुम्ही आता समजून घ्या मी दान देणार, आज उपासिकेने दान दिलं हे बघून तुमच्या मनात विचार आला, अरे मी जर असं दान दिलं किती छान आहे. तुम्ही दिलं नाही आणि चित्त उत्पन्न केला. भगवान काय म्हणतात, चित्तुत्पादं विविक्तवे बहुपकारा. तुमच्या मनात हे दान देण्याचं, कुशल कर्म करण्याचं चित्त उत्पन्न करणे मात्र सुद्धा खूप उपकारी आहे. जर तुम्ही ते पुण्य कर्म तुमच्या कायाने किंवा वाणीने करा, त्यामध्ये तुमचं किती मंगल होईल त्याला शब्द नाही. मंगलच मंगल. कारण भगवंताच्या अनुशासनानुसार तुम्ही पुण्य करत असाल, ते पुण्य कर्म साधन असते, आनंदपूर्ण आहे, नाही का? आणि म्हणून तुम्ही ते पुण्य कर्म केलं पाहिजे. पण पहिला तुमचा अधिष्ठान असलं पाहिजे कोणतं? दुर्गती अपाय लोकातून मला मुक्त व्हायचं आहे, पहिला काय. त्याच्यानंतर मला 100% सुगतीगामी बनलं पाहिजे. सुगतीगामी बनलं पाहिजे. त्याच्यासोबत ऍडिशनल 2 संकल्प असले पाहिजे. कोणता? मला या मनुष्य जीवनाला सुखमय तर बनायचं आहे, पण या मनुष्य जीवनामध्ये मला जर श्रोतापन्न इथे नाही बनता आला,
मला तर इथे बनायचं आहे, पण नाही बनता आलं तर मला आपला हा देह सोडल्यानंतर, मला देवता लोकांमध्ये गेल्यानंतर तिथे मला श्रोतापन्न बनण्याचं सौभाग्य मिळो, तर हा दुसरा संकल्प तुमच्याकडे असला पाहिजे. आणि हे प्रयोजन तुम्हाला आता घेता येते, आज घेता येते. आणि तुम्ही जर म्हटलात, हे काही बहाणा सांगून तुम्ही म्हटलात की मी नाही करू शकत, बहाणा एक बाजूला राहते. जेव्हा माणसाला कर्माचे फळ भोगावे लागतात तेव्हा भोगणारा मात्र एकटा असतो. कर्मानुसार जाणारा माणूस एकटा असतो. आणि म्हणूनही कारण शोधून संध्या भगवंताचा विमुक्तिदायी सद्धर्म असताना, मनुष्याचा देह असताना आणि हे सगळं मिळवण्याचं सौभाग्य असताना जर आपण असा जर विचार नाही केला, फार मोठा बरोबर. म्हणून तुम्हाला यातून प्रयोजन दुसरं घ्यायचं काय, मला या मनुष्य जीवनामध्ये श्रोतापन्न नाही बनता आलं तर मला कमीत कमी देव लोकांमध्ये जाऊन मला श्रोतापन्न बनता आलं पाहिजे. कमीत कमी तावतीस देव लोकांमध्ये किंवा याम देव लोक आहे, कृषी देव लोक आहे, निर्माण देव लोक आहे, परिणित देव लोक आहे, किंवा त्यापेक्षाही वरचे देव लोक आहे, नाही का, त्या ठिकाणी जाऊन बघा कमीत कमी श्रोतापन्न बनता आलं पाहिजे. हे प्रयोजन तुम्हाला यातून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आणखी प्रयोजन तुम्हाला ते जरी नाही करता आलं तर या संसारामध्ये जेवढेही तुमचे जन्म होते या बुद्धशास्त्रामध्ये नाही आहे, तर येणाऱ्या भविष्य काळातील आर्य व्यक्तीय सम्यक समुद्रांच्या काळामध्ये तिथे जेव्हा मनुष्याचा जन्म मिळण्यासाठी आता या तुम्हाला प्रयोजन घ्यायचं आहे, ते प्रयोजन साध्य करायचं आहे, तुम्हाला आता मेहनत करावी लागणार आहे. त्या काळामध्ये तुम्हाला अर्हंत बनायचं आहे. भगवंताकडून उपदेश ऐकून, भगवंताच्या श्रीमुखातून धर्म ऐकून तुम्हाला निर्वाण मिळवायचं आहे. तर ते प्रयोजन सुद्धा साध्य करायचं असेल तर तुम्हाला ते साध्य करण्याची संधी आज आहे. तर मग आपल्याला एवढ्या सगळ्या संधी आहेत. ओके, आता या संधीला तुम्हाला डिसाईड करायचं आहे. एकही मिस नाही झालं पाहिजे, बहाणा बिलकुल चालणार नाही. ओके, सगळ्यांना व्यक्तिगतरित्या काम करावं लागणार आहे, व्यक्तिगतरित्या. आणि उद्या टाळाटाळ जमत नाही. तुम्ही म्हटलं उद्या दान करू आणि संध्याकाळी गेले, सगळंच राहून गेलं, नाही का. आणि मृत्यू आपल्याला विचारून येत नाही. मृत्यू सोबत आपण कॉन्ट्रॅक्ट साईन नाही केला की तू उद्या येणार, तू 10 दिवसानंतर येणार, नाही, तू कधी येऊ शकतो. त्यांच्यासोबत काही डील केलेली नाही आहे. म्हणूनही उद्या करू, म्हातारा झाल्यानंतर करू, रिटायर झाल्यानंतर करू नाही हो. कारण बरेच लोक विचार करतात आता होतच नाही आहे, जेव्हा रिटायर होऊ तेव्हा बघू, नाही का. पण तेव्हा शरीरच काम करत, 5 मिनिट ध्यानाला बस म्हटलं की नाही का, कुठंच जाते. तर असा म्हणून उद्या म्हणून कधी टाळाटाळ करू नका, आज करा. आणि आजच्या करण्यामध्ये आज भगवंताचा धम्म आहे, तर तो धम्म आहे तर तो समजून घेण्यासाठी आता तुम्हाला स्टेप सांगतो, ज्या स्टेप्सने तुम्हाला श्रोतापन्न सुद्धा बनता येतं. तर समजून घेण्यासाठी पहिली गोष्ट केली पाहिजे, सत्पुरुषांच्या सहवासामध्ये राहिलं पाहिजे. त्याला म्हणतात कल्याण मित्रांची संगती केली पाहिजे. पहिलं काम. सेकंड, त्या कल्याण मित्रांकडून सद्धर्म श्रवण केला पाहिजे. सद्धर्म श्रवण केला पाहिजे. सद्धर्म श्रवण केल्याने काय होते माहिती, त्या सद्धर्म श्रवण केल्याने त्या धम्माचे अर्थ समजतात. अर्थ समजतो की भगवान या अर्थाने धम्म सांगितलं. नाहीतर तुम्हाला आता मी जर पालीमध्ये एखादं वाक्य बोललो काही समजते का, नाही, सगळं बरोबर. आणि ज्यांना पाली येत नाही त्यांनी जर तुम्हाला एक सांगितलं की दुसराच अर्थ सांगितला, कारण आजकाल असं होत आहे, असं पुरुष लोक काही अर्थ सांगतात नाही का. तर
तेव्हा सुद्धा जमत नाही. पण सत्पुरुष व्यक्तीच्या संपर्कात आला, सद्धर्म श्रवण करता येते, यथार्थ रूपाने सुविशुद्ध धम्माची देशना दिल्या गेल्यामुळे, ते धम्म श्रवण केल्यामुळे, हे धम्म श्रवण कसं करता केल्यामुळे काय मिळते? धम्माची उचित अर्थ समजतात, ते धर्म ज्ञान, ते अर्थ ज्ञान तुमच्याकडे असते, तेव्हा तुम्ही त्या धर्मानुसार योनिसो मनसिकार करू शकता. तिसरी गोष्ट त्याला म्हणतात भाव. आणि त्या योनिसो मनसिकाराने जेव्हा तुमच्यामध्ये प्रज्ञा उत्पन्न होते, बोध उत्पन्न होतो, आणि त्या बोधासह तुम्ही जीवन जगता, त्याला म्हणतात धम्मानुधम्म पटिपदा. आणि हे चार गोष्टी जेव्हा कंप्लीट होतात, या चार गोष्टीला म्हणतात श्रोतापत्तीचे अंग. तुम्हाला श्रोतापन्न बनवणारे अंग. आता या चार गोष्टी जेव्हा कंप्लीट होतात, तेव्हा तुमच्या चार गोष्टी कंप्लीट येतात. कोणत्या येतात? याच क्रमाने तुम्ही या चार गोष्टी कंप्लीट केल्या, शाश्वत 100% तसं प्रतिफळ मिळते. कशा प्रकारे? तुमची श्रद्धा. कारण तुम्ही यथार्थ रूपाने भगवंताचा धम्म तुम्ही जर समजून घेतला, तुम्हाला क्लिअरली समजून येते, अरे भगवान अरहंत सम्यक समजता, रंच मात्र ही शंका संदेह राहत, डाऊट दूर होते, श्रद्धा स्थिर होते. तर बुद्धांच्या प्रतीची अकंप श्रद्धा जेव्हा तुमच्या हृदयात स्थिर होते, धम्माप्रतीची श्रद्धा स्थिर होते. कशी? की भगवान बुद्धांचा धम्म स्वाखात आहे, स्वाखातो भगवता. और यावर श्रद्धा जेव्हा तुमची स्थिर होते, स्थापित होते, आणि ती न डगमगणारी बनते, हे दुसरं अंग तुमच्यामध्ये उत्पन्न होते. याच प्रकारच्या धर्म लाभाने भगवान बुद्धांच्या श्रावक संघाप्रती श्रद्धा अकंपित स्थिर होते, स्थापित होते. भगवंताचा श्रावक संघ सुपटिपन्नो भगवतो सावक संघो. भगवंताचा श्रावक संघ असा. आणि श्रद्धा जेव्हा स्थिर होते, स्थापित होते, तिसरा अंग तुम्हाला तुमच्यात आहे, तो धम्म तुमच्या मध्ये आहे. त्यानंतर चौथा, जेव्हा तुम्हाला धम्माचे उचित अर्थ समजतात, तेव्हा तुम्ही ज्या अर्थाने शील पालन करायला पाहिजे, ज्या अंगाने शील परिपूर्ण करायला पाहिजे, म्हणजे पूर्ण रूपाने चारिक शील वारिस, म्हणजे कोणत्या प्रकारे तुम्हाला दूर राहायला पाहिजे. जसं तुम्ही म्हणता वेळमणी सिक्खापदम समाधी, तुम्हाला दूर राहायला, आणि समाधी तुम्ही एक समाधान पण करता, त्याला म्हणतात चारिक शील. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही प्राण्याला तुम्ही तुमच्या हाताने, दंडाने, शस्त्राने प्रहार करणे, पीडा पोहोचत देऊ. तुम्ही सगळ्या प्राण्यांविषयी दया, करुणा, मैत्री ठेवता, हितेशी भाव ठेवता. असेच आपल्या शरीराने उपक्रम करतात, ज्याने दुसरे प्राणी सुखी राहतात, दयावान बनतात. आणि तेव्हा तुम्ही त्या शीलाचं पूर्ण पालन करता. तर असं शील जेव्हा पालन करतात, त्या शीलाला म्हणतात अरहंतांना प्रिय वाटणारं शील. दुसऱ्या भाषेत म्हणतात त्याला आर्य कांतशील. काय म्हणतात? आर्य कांतशील. हे चौथा अंग, हे चौथा अंग तुमच्यामध्ये. आणि हे चार अंग ज्या दिवशी, ज्या क्षणी तुमच्या हृदयात स्थापित झाले, समजून घ्या तुम्ही श्रोतापन्न झाले. श्रोतापन्न झाले. आता तुम्हाला दुसरं उदाहरण सांगतात. भगवान बुद्ध याला उपमात्मक सांगतात. जसं तुम्ही आरशामध्ये स्वतःचं प्रतिबिंब पाहता, स्वतःचं प्रतिबिंब पाहता. तुम्ही जर स्नान केलं की पहिले पुढे जाता, आरशासमोर जाता आणि पाहता की ठीक आहे का, साफसफाई झाली का, कुठे काही मळ आहे का, नीटनेटके दिसत आहे का, सगळं पाहता आणि क्लिअरली समजून घेता की आता मी एकदम स्वच्छ आणि क्लीन आहे, मस्त आहे, नाही का. तर भगवान बुद्ध असंच म्हणतात,
तुम्हाला जर धम्माच्या आरशामध्ये स्वतःला पाहता येत असेल तर तुम्हाला स्वतः प्रती असं खात्रीने सांगता येते, स्वतः प्रती खात्रीने असं इतरांना सांगता येऊ शकते. काय सांगता येते माहिती की मी 100% निरय लोकात जाण्यापासून मुक्त आहे, 100% प्रेत लोकात जाण्यापासून, तिरछान लोकात जाण्यापासून, दुर्गती नरक लोकात जाण्यापासून मी मुक्त आहे. 100% मी सुगती गामी बनणार आहे आणि 100% 100% मी निर्वाण प्राप्त करणारच आहे. ते स्वतः तुम्ही जाणू शकता. त्यालाच म्हणतात श्रोतापण. आणि तो पाहण्याचा जो आरसा आहे, तो आरसा हे 4 गुणांमध्ये आहे. ते हे 4 गुण आता सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये आहे तथागतांता प्रतीची अकंप श्रद्धा, धम्मा प्रतीची अकंप श्रद्धा, संघा प्रतीची अकंप श्रद्धा आणि आर्यकांतशील. या 4 गुणाला तुमच्या मध्ये पाहता येत असेल, त्या 4 गुणाला तुमच्या मध्ये पाहता येत असेल तुम्हाला, आणि या 4 गुणांच्या मध्ये तुम्हाला स्वतःला पाहता येत असेल, तुम्ही स्वतः प्रती असे खात्रीने सांगता, तर तुम्हाला हे असं धम्माच्या आरशामध्ये पाहता आला पाहिजे. आणि पाहण्यासाठी हे 4 गोष्टी आवश्यक आहेत. ते धम्माचा आरसा या 4 गोष्टीने युक्त आहे. 3 रत्ना प्रतीची अकंप श्रद्धा आणि आर्यकांतशील. पण या 4 गोष्टीला परिपूर्ण करण्यासाठी 4 गोष्टी आवश्यक आहेत. कल्याण मित्रांची संगती, सत्पुरुषांची संगती, सद्धम्म श्रवण करणे, योनिसो मनसिकार करणे, त्याच्यानंतर धम्मानुधम्म पठिबळ. या 4 गुणाला परिपूर्ण करणे. आणि मग बघा तुम्हाला श्रोतापण कसं बनता येत. आणि ही संधी आता आहे. तुम्ही कोणतं कारण सांगून मला काम आहे, मला हे आहे, मी आता म्हातारा झालो, बसता येत नाही, काम करता येत नाही, ऐकता येत नाही का, टीव्ही सिरियल बघायचे, गेम खेळायचा नाही का, खूप सारे राहतात. किती कामं राहतात तुम्हाला माहित आहे. आपल्यासारखे बिझी कोणीच राहत नाही. अगे सकाळी मॉर्निंग क्लास वाटते, रात्री झोपेपर्यंत टाइमच नसतो. पण काय केलं काहीच माहित नसतं. शेजारी अंगण आपण झाडता, शेजारी दिसले तर आपण फक्त 2 मिनिटासाठी बोलून वापस यायचं असते. काम घरात पडलेलं आहे, पण बंगल्यामध्ये झाडू ठेवून थोडस बोलणं सुरू होते आणि कधी 1 घंटा संपला समजत नाही. आणि नंतर मग माणूस वापस नाही का, आणि नंतर म्हणते काम खूप आहे, नाही पर्याय सांगते माणूस, नाही का. असं होऊ देऊ नका. भिक्षू लोकांना सुद्धा असं भरपूर काय म्हणतात नाही, आता खूप चालून आलो, आता मला थोडं झोपलं पाहिजे, नाही का, किंवा मला आता खूप चालायचं आहे, जायचंय दूर, मला थोडा आराम केला पाहिजे, मी आता जेवण केलं आहे आणि थोडं झोपलं पाहिजे, भूक लागली आहे, शरीरात एनर्जी नाही आहे, थोडं झोपलं पाहिजे, नाही का. आता खूप सारं काम पण करायचं आहे आणि मला थोडं एनर्जी गरज आहे. एनर्जी घेण्यासाठी काहीतरी खेळ केला पाहिजे, आराम केला पाहिजे. त्याच्यानंतर जास्त केलं तर आजारी पडू शकतो, किंवा आजारी पडलो तर काय होते, मी आत्ताच आजारी आहे नाही करू शकतो, झोपला पाहिजे. किंवा आजारात उठला माणूस, आत्ताच तर उठलो आजारात, नाही का, झोपला पाहिजे. असं म्हणता जीवन पाहता पाहता असं जाते बघा, चुटकी वाजली. तुम्हाला माहित आहे, तुमच्या नगरावर इथे आम्ही तुमच्या गावात आम्ही राहत होतो 10-12 वर्षापूर्वी. हे 10 वर्ष 12 वर्ष कसे गेले, अशी चुटकी वाजली नाही का. इमॅजिन करू शकता. मला तर वाटते कालची गोष्ट नाही का, पण गेले. याच असा मला वाटतं 12 वर्षापूर्वीपासून प्रवचन दिलंय तुम्हाला, ठीक आहे. एवढा काळ कसा गेला माहित नाही. तुमच्या जीवनाचे दिवस पाहता पाहता 40-50-60 वर्ष कसे गेले नाही का. म्हणून भगवान बद्दलचा धर्म असताना, हे सगळं सौभाग्य असताना, हे कारण शोधू नका. कारण हे कधी संपत नाही.
तुम्ही अनेक जन्मात हेच करत आलो. तुम्हाला माहिती आहे की शेकडो असंख्य जन्म झाले आणि सगळ्या जन्मात एकच केला. काय केलं? लहान असताना खेळलो आहे, तरुण झालो, लग्न केलं आहे, मुलं बाळ केलं आहे, ड्युटीज केली आहे, म्हातारे झालं, मरण जागे. हे सौभाग्य पूर्ण नाही. श्रोतापूर्ण बनण्याचे सौभाग्य पूर्ण नाही. या सगळ्या जन्मांतरचं दुःख, दुर्गतीचं दुःख नष्ट करण्याचं सौभाग्य पूर्ण नाही. ही एकदा हातून संधी गेली आणि म्हणाले की पुन्हा कधी प्रयत्न करू, कधी नाही. या बुद्धशास्त्राच्या बाहेरचे जेवढेही लोक आहेत, कोणामध्ये ताकद नाही आहे जो दुर्गती लोकातून मुक्त होऊ शकेल. फक्त आणि फक्त भगवान विठ्ठलांच्या श्रावकामध्ये ही ताकद आहे आणि ताकद मिळवण्याची संधी आज आपल्याकडे आहे. म्हणजे असताना प्रमाणात का? मग ते त्या धनंजय ब्राह्मणाला जसं उत्तर दिलं ते लक्षात ठेवायचं. प्रमाण जागे. आतापर्यंत आपण प्रमाण केला, ठीक आहे, आता जागे. आणि जागे होण्यासाठी आपण उद्या करू म्हणून नाही. तुमच्या डोक्याला आग लागली आणि म्हटले की थांब थोड्या वेळाने करतो, होते का? केसाला आग लागली आणि म्हणतो की थांब थोडंसं, म्हणू शकतो का? नाही. त्याची ऍक्शन किती फिटली असते इमॅजिन नाही करू शकत, नाही का? कारण आपल्याला माहिती असते जी डोक्याला लागलेली आग आहे ते काय करू शकते. तशाच मृत्यू रूपी आगनी अशी आहे, कधीही भस्म करू शकतो, कधीही जाऊ शकतो. आणि जो माणूस हे जाणतो, म्हणून बुद्ध म्हणतात डोक्याला आग लागलेला माणूस जसं भिजवण्यासाठी जसा प्रयत्न करतो, तशा पद्धतीने या संसार दुःखातून मुक्त होण्यासाठी, हे पुण्यकर्म करण्यासाठी, कुशल कर्म वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्न केले पाहिजे आज आणि सुरुवात. शील पालन करण्यासाठी, उपोषण पालन करण्यासाठी, ध्यान भावना करण्यासाठी, धम्मश्रवण करण्यासाठी, पुण्यानं उदन करण्यासाठी, सगळे कुशल कर्म करण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? क्विकली ऍक्शन केली पाहिजे, त्वरा केली पाहिजे. तेव्हा काहीतरी, ठीक आहे. महाउद्देश एवढा पुरेसा आहे. 100% तुम्ही श्रोतापूर्ण बनवू शकता आणि हे सौभाग्य आहे, ठीक आहे. तर मी तुम्हाला आशीर्वाद करतो. आज तुम्ही भगवंताची सेवा वंदना करून महान पुण्य केलेलं आहे, संघाला दान करून महान पुण्य केलेलं आहे, धम्माचं श्रवण करून महान पुण्य केलेलं आहे. त्याचप्रमाणे सगळ्या दानाला जिंकणारे धर्मदान करून मी तुम्हाला धर्मदान दिलं आणि महान पुण्य केलेलं आहे. ते अर्जित केलेलं संपूर्ण पुण्य तुम्हा सगळ्यांनाच अनुमोदन आहे. विशेष रूपाने सगळ्या देवतांना अनुमोदन आहे. आपल्या सगळ्यांच्या इष्ट देवतांना हे पुण्य अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने सगळ्या महिषाती अल्पशाती देवतांना दिव्य सुख शांती मिळो. सगळ्यांना चाराने सत्याचा अवबोध करून परम निर्वाण मिळवण्यासाठी एकांत रूपाने हेतू प्रत्यय बनवून अनुमोदन आहे. तसेच तुम्हा सगळ्यांना हे पुण्य अनुमोदन आहे. या पुण्यामध्ये प्रधान रूपाने दायकत्व स्वीकारणाऱ्या उपासक उपासिकांना, या पुण्यामध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांना आणि या पुण्याला बघून मनामध्ये प्रसन्नता जागवणाऱ्या प्रत्येक जीवसत्वाला हे पुण्य समानतेने अनुमोदन आहे. या पुण्याच्या अनुमोदनाने तुम्हा सगळ्यांना सुख शांती मिळो, आयुष्य आरोग्य बल मिळो. तुम्हा सर्वांचे इच्छित संकल्प परिपूर्ण होण्यासाठी, देवतेद्वारा धार्मिक आरक्षण मिळवण्यासाठी, सुखाने धर्म जीवन जगण्यासाठी आणि धर्माचे महान प्रतिफळ निर्वाण मिळवण्यासाठी एकांत रूपाने हेतू प्रत्यय बनवून अनुमोदन आहे. आशीर्वाद करतो. सवेन्तियो विवरन्तु सकरो विनश्यतु मा
भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखिभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखिभवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखिभवन्तु ते। सुखी आशीर्वाद ठीक है।